शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, योगेशजी कदम यांच्याजवळ यापूर्वी चर्चा झाली होती. त्यांच्याजवळ परवाच बैठक त्या ठिकाणी झाली. त्यामुळे एकत्रितपणाने त्यांच्या स्तरावरती काम होईल. तर माझी जबाबदारी राहील लोकसभा उमेदवार या नात्याने महायुतीचा की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे सर्व घटक पक्ष या सर्वांचीच एकत्रितपणाने बैठक करून निवडणुकीच्या कामाला, प्रचाराला त्या ठिकाणी आम्हाला सुरुवात करायची आहे. तर काल निलेश लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला. आज रोहित पवार म्हणतात की आता एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. असं आहे की सर्वांच्याच वक्तव्याला काय मला फार उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. बालिशपणाने उत्तरं जे काही वक्तव्य करत असतात त्याची उत्तरं त्या स्तरावरचे माझे सहकारी त्या ठिकाणी देतील. छगन भुजबळ अजून ठाम आहेत. नाशिकची जागेचा तिढा सुटलेला नाही आहे. शिवसेना क्लेम करते आणि छगन भुजबळ मात्र ठाम आहेत, मला दाखवतात. एक बाब आहे की वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये चर्चा यापूर्वी झाली. त्याच्यातूनच काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे गेलेल्या आहेत. आज उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आमची बैठक आणि बावनकुळे साहेब अशी आज उद्या होईल आणि त्या संदर्भातले सुद्धा निर्णय 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने होतील. सर, नाशिक सोबतच जर का दुसऱ्या जागा पाहायच्या तर कधीपर्यंत तुमची पहिली यादी आहे ती जाहीर करणार आहात की आजच तुम्ही करणार आहात? पहिली यादी एक अजितदादांनी जाहीर केली, माझं आणि शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर मतदारसंघातील. दुपारच्या नंतर आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांशी बोलून की काही मतदारसंघातल्या उमेदवाराच्या वतीमध्ये त्या ठिकाणी घोषणा करणार आहे. सर, परभणीबद्दल जानकरची म्हणजे एक बातमी येते की तुमच्याकडे ती जागा आहे आणि ती जागा जानकर लढवतील. मी आपल्याला तेच सांगतो की काही वेळातच माझी पत्रकार परिषद त्या ठिकाणी होईल. आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात जे काय ठरलं आहे त्याच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे. त्याच्यामध्ये परभणीचा सुद्धा समावेश आहे. धन्यवाद.